हाय हॅलो नमस्कार, कसे आहे सर्व मजेत ना? तर शुभ संध्याकाळ सर्वांना. आज मी बनवणार आहे शेंगदाण्याचं पिठलं, म्हणजेच आमच्याकडे झिरकं बोलतात त्याला. तर बऱ्याच जणांना माहीत नाही की झिरकं म्हणजे काय, तर मी तुम्हाला सांगते की झिरकं म्हणजे काय असतं. तर चला. तर झिरकं बनवण्यासाठी भाजलेले शेंगदाणे, हिरवी मिरची आणि लसूण, शेंगदाणे आणि यामध्ये थोडंसं जिरे टाकायचे आहेत वाटण्यासाठी. हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ आपण. तर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे. तर चला आपण त्याला आता फोडणी देऊया. कढई आपली तापलेली आहे, तर त्यामध्ये टाकूया तेल. त्यामध्ये सर्वात आधी टाकायचे आहे त्यामध्ये थोडीशी जिरे, कारण आपण वाटणामध्ये पण घातली होती जिरे. जिरेची फोडणी बसली की त्यामध्ये टाकायचं आहे हळद पावडर. हळद पावडर टाकून झाल्यानंतर टाकायचे आहे धने पावडर. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे आता आपण मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही घट्ट पातळ बनवू शकता त्यासाठी. आणि त्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ. आणि उकळी घ्यायची आहे थोडंसं. उकळी घेऊन झाली की झालं तुमचं झिरकं तयार. तर या मंडळी सर्वांनी झिरकं खायला. तुम्ही भाकरीसोबत पण खाऊ शकता, चपातीसोबत पण खाऊ शकता. धन्यवाद. कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आवडले काय झटपट अशी बनणारी रेसिपी. थँक्यू सो मच.